शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी 1 जूनपासून संपावर जाण्याच्या दिलेल्या सरकारला इशाऱ्यानुसार आज शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून त्यांनी आपले आंदोलन सुरू केले। सकाळी कोपरगाव नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको सुरू करण्यात आला। तालुक्यातील कुंभारी, माहेगाव देवी, धामोरी, टाकळी, एसगाव, खिरडी गणेश, नाटेगाव, आचलगाव, चांदे कासारे यांच्यासह येवला तालुक्यातील पिंपळगाव, जलाल, उंदीरवाडी आदी भागातील शेतकऱ्यांनी टोलनाका येथे येऊन रास्ता रोको केला। तर टाकळी, एसगाव, खिरडी गणेश येथील शेतकऱ्यांनी धामोरी फाटा येथे आणि एसगाव येथे रास्ता रोको केला। याप्रसंगी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये शेतीमालाला भाव मिळत नाही। शेतकरी कर्ज काढतो, सावकारातून कर्ज काढतो महाराज, आणि आमचा दानवे त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना म्हणतो सालेले अजून काय भाव मिळाला पाहिजे। अहो, एका शेतकऱ्याच्या जीवावर मोठे झाले तुम्ही, आणि तुम्ही त्या राजाबद्दल, शेतकरी राजाबद्दल असे उद्गार काढावा, लाजेरवाणीपणाची गोष्टी कळत झाला। आणि काय या ठिकाणी अहो, हे राजकर्ते जर असं बोलायला लागले महाराज कसं होणार। अहो, या भारताच्या भूमीमध्ये सोन्याचा धूर निघायचा तेव्हा इंग्रज होते। अहो, यांच्या ताब्यात सत्ता गेलं पाहून नुसतं आश्वासनाचाच धुरी। 7 महिन्यापूर्वी, 2 वर्षापूर्वी काय आश्वासन होतं शेतकऱ्याला सगळ्या। मी सुद्धा शेतकरी आहे, काय आश्वासन, माझा बाप शेतकरी आहे, काय आश्वासन होतं, मेरे प्यारे भारत प्यारो प्यारो प्यारी हो बहिणो, काय आपस में प्रेम करो भारत प्रेमी हो, काय असं। ज्याचा माल विकला त्याचे पैसे खिशात नाही, चालू काय दादा हो। चेक 15 दिवस तुम्ही कर्जमाफी करू नका, आम्हाला तुमचं भीक नकोय, तुमच्या तुकड्यावरच जगण्याची आमची इच्छा नाही। फक्त आमच्या शेतीमालाला योग्य भाव द्या, जेणेकरून आम्हाला सावकाराच्या दारात जायची गरज पडणार नाही। आज आमच्या पोरींकडे हुंडा द्यायला पैसे नाही, पोरी आमच्या आत्महत्या करते। ही वेळ फक्त या सरकारमुळे आली। आमच्याकडे माल असताना आज आम्हाला माल विकता येत नाहीये। माल विकला तरी त्याचा पेमेंट आम्हाला 20-20 दिवस मिळत नाही। हे फक्त मोदी सरकारमुळे आज आमच्यावर हे दिवस आलेले आहेत। मित्रांनो, कमीत कमी आमच्या मालाला टायमावर पैसे द्या। आम्ही रिक्षा घेऊन जातो कांद्याच्या, त्या कांद्यावाल्याला भाडं द्यायला सुद्धा 100 रुपये तो व्यापारी देत नाही। तेवढी अडवणूक आमची केली जाते, तरी कोणताही मंत्री किंवा कोणताही आमदार आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने येत नाही। हे आमचं दुर्दैव आहे। आणि आम्ही शेतकरी म्हणून शेतकऱ्यांचं सरकार आणलं, पण मुळातच हे शेतकऱ्यांचं सरकार नाही। शेतकऱ्यांचं सरकार असतं तर तो माधव भांडारी आज आमच्याविषयी वाईट बोलला नसता, किंवा तो दानवे मानला नसता। ही तूर डाळ त्यांनी लावायला लावली आम्हाला, का खूप तूर लावा, आम्ही शेवटपर्यंत तुमची तूर घेऊ। आणि यांनी विदेशातून तूर आणली मित्रांनो, आणि आज तुमच्या तुरीचे भाव पडले। हे कशामुळे होतंय मित्रांनो, फक्त तुमच्यात एकही नाही। या दरम्यान पिंपळगाव जलाल शिवारात गोमांसने भरलेला टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडला असता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शांततेमध्ये चाललेले आंदोलन पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला। त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमाव गोळा केला आणि आंदोलनाची तीव्रता वाढवली। नगर मनमाड महामार्गावर आंबा, लसूण, बिस्किट, तुरडाळ, हरभरा डाळ रस्त्यावर टाकून देत निषेध व्यक्त करण्यात आला। काही संतप्त शेतकऱ्यांनी गोमांसने भरलेला टेम्पो आग लावून पेटवून दिला। यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवणं पसंत केलं। न्यूज रिपोर्टर युसुफ प्रंगरेसह कॅमेरा पर्सन आसिफ प्रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।